परमेश्वर का अति पवित्र नाम का महिमा हो। जैसा प्रभु का दास ने आपको याद दिलाया कि जैसा मैं हमेशा इधर आता हूँ उस रीति से नहीं हूँ मैं अभी। കുടുംബമായി കർത്താവ് എന്നെ ഇവിടെ കൊണ്ടുവരുവാൻ ദൈവത്തിന്റെ നിത്യ പദ്ധതിയിൽ ഉണ്ടായിരുന്നു എന്നുള്ളത് ഞാൻ ഇന്ന് അറിഞ്ഞു. प्रभु ये तो प्रभु का अनंत काल का योजना था, इच्छा था कि आज मैं इस रीति से परिवार के साथ होकर एक मन होकर मैं आऊं करके, और ये बात अभी मुझे उसका एहसास हो रहा है. ഇതൊരു വളരെ ചെറിയ വളരെ ഒന്നും നമുക്ക് ഇതിനോട് യോജിക്കാൻ, അതായത് നമുക്ക് താരതമ്യം ചെയ്യാൻ പറ്റില്ല എങ്കിലും വേറൊരു വലിയ കാര്യം ഞാനിപ്പോ പറയാം. तो ये इस घटना को तुलना करना बोला तो बहुत छोटी सी बात है, ऐसा कोई बड़ा विषय नहीं है कि इस बात को तुलना करें करके. इसलिए उसी के साथ साथ मैं एक बड़ा घटना भी बताना चाहता हूँ. കർത്താവ് ഈ ഭൂമിയിൽ ഒരിക്കലായി വന്നത് പാപത്തിന്റെ സംബന്ധമായിട്ടാണെങ്കിൽ കർത്താവ് വീണ്ടും വരുന്നത് തന്റെ സഭയോടൊത്തായിരിക്കും. तो जैसा हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह जब पहले बार इस दुनिया में आया, पाप के संबंध के विषय में पाप से हमको छुटकारा देने के लिए आया था, परंतु अभी बहुत जल्दी दूसरे बार आने वाला है. उस समय में वो मंडली के साथ आएगा. എപ്പോഴും കർത്താവുമായിട്ട് നമ്മുടെ ജീവിതം താരതമ്യം ചെയ്താൽ കർത്താവിന്റെ ലൈഫ് എത്ര വലിയതാണെന്നുള്ള കാര്യം നമ്മളെ ബോധ്യപ്പെടുത്താനാണ് ഈ ചെറിയ കാര്യങ്ങൾ നമ്മുടെ മുമ്പിൽ നടക്കുന്നത്. हमारे एक विश्वासी हमेशा मसीह के साथ चलते समय में वो उनका जीवन में होने वाला हर एक घटनाएं मसीह के साथ का जीवन का अनुभव में तुलना कर वो अनुभव को अनुभव करते रहना चाहिए. ये एक विश्वासी का जिम्मेदारी और अवस्था है. इसलिए एक छोटा घटना भी जब होते समय में वो उसमें प्रभु का बातें कुछ सीखने मिलता है करके ये बात का अनुभव हमको मिलेगा. എന്റെ വിവാഹത്തിന് നിങ്ങൾ എല്ലാവരും പ്രാർത്ഥിച്ചു എന്ന് മാത്രമല്ല, ഞാൻ ടോമി അങ്കിളിൽ നാസിക് സഭയെ കാണുകയായിരുന്നു. तो जब विवाह होते समय में आप लोग सिर्फ मेरे लिए प्रार्थना किया उतना ही नहीं, जब प्रभु का दास उधर आया तो उस प्रभु का दास में मैंने पूरा नासिक मंडली को भी देख लिया. നമുക്ക് ഒരു വാക്യം നമുക്ക് വായിക്കാം. एक वचन हम पढ़ेंगे मनन करने के लिए. യെശയ്യാവിന്റെ പ്രവചനം यशायाह का पुस्तक 31 അധ്യായം 31 अध्याय അതിന്റെ 6 വാക്യം. 6 यशायाह 31:6. हे इस्राएलियों, जिसके विरुद्ध तुमने भारी बलवा किया है उसी की ओर फिरो. മതി. ഇസ്രായേൽ മക്കളോട് പറയുകയാണ്, നിങ്ങൾ കഠിനമായി, ഇവിടെ ഇംഗ്ലീഷിൽ വായിക്കുന്നതാണ് കുറച്ചും കൂടി ഇഷ്ടം, റിട്ടേൺ ടു ഹിം അഗെയിൻസ്റ്റ് whom the children of Israel has deeply revolted. ആ വാക്കാണ് എന്നെ പ്രത്യേകം ആകർഷിച്ചത്. तो वो शब्द है जो अंग्रेजी बाइबल में लिखते समय में है, इजराइल के बच्चों, जिससे तुमने बलवा किया और एकदम गहराई के रीति से जिसने बलवा किया उसी की ओर तुम वापस लौट कर आओ. അപ്പം നമ്മള് മത്സരിച്ചത്, മലയാളത്തിൽ മത്സരിച്ചു റിവോൾട്ടഡ്, അതായത് നിരന്തരം ഇസ്രായേൽ മക്കൾ നിരന്തരം കർത്താവിനെ ഇത്ര ആഴത്തിൽ, ആ വേർഡാണ് ആഴത്തിൽ, ഡീപ്ലി അവനുമായിട്ട് മത്സരിച്ചു എന്നതാണ്. ആ മത്സരിച്ചവരോട് പറയുകയാണ്, നിങ്ങൾ നിങ്ങൾ തന്നെ ആഴത്തിൽ മത്സരിച്ച നിങ്ങൾ തന്നെ ഈ കർത്താവിലേക്ക് തിരിയുക. तो इजराइल का ये स्वभाव हो चुका था कि बार बार अपना परमेश्वर की ओर बहुत गहराई से वो लोग बलवा करते रहने का एक स्वभाव मानो आदत के समान हो गया था. उस इजराइल को परमेश्वर कहता है कि जो तुम लोग ने इतने गहराई से मेरे खिलाफ बलवा किया है, तुम लोग मेरे ओर लौट आओ. നമുക്ക് ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഒരു വാക്യം നമുക്ക് വായിക്കാം. इस संबंध में एक और वाक्य पढ़ेंगे. സങ്കീർത്തനം 42, भजन संहिता 42 അതിന്റെ 7 വാക്യം. वाक्य 7. तेरी जलधाराओं का शब्द सुनकर जल को पुकारता है, तेरी सारी तरंगों और लहरों में डूब गया हूँ. അവിടെ ആ വാക്ക് വന്നിട്ടുണ്ടോ എന്ന് എനിക്കറിയില്ല. ആഴിയെ വിളിക്കുന്നു. जलधारा करके जो शब्द है अंग्रेजी बाइबल में लिखा है कि जो गहरा जल समुद्र का गहराइयों को बुलाता है, गहराइयों को बुलाता है. നമുക്കറിയാം ഇംഗ്ലീഷ് ബൈബിളിന്റെ ഒരു പ്രത്യേകത, വലിയ അക്ഷരം എപ്പോഴും നമ്മളെ ശ്രദ്ധിപ്പിക്കും. अंग्रेजी बाइबल का खासियत क्या है कि जो बाइबल में वचनों को कुछ शब्द है जो खास रीति से आकर्षण करता है. ആഴിയെ വിളിക്കുന്നു എന്ന് പറയുന്ന ആദ്യത്തെ ആഴിയുടെ ദാറ്റ് ഈസ് ബിഗ് ലെറ്റർ ക്യാപിറ്റൽ ഡി. ആഴിയെ വിളിക്കുന്നു. ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിലുള്ള ആഴം
മനുഷ്യന്റെ ഹൃദയത്തിലുള്ള ആഴത്തെ വിളിക്കുന്നു. तो अंग्रेजी बाइबल में हम देखते हैं कि बीच में कुछ बातें हैं कैपिटल लेटर में लिखा जाता है, और हम जानते हैं कि जब अंग्रेजी बाइबल में कुछ बातों को जब कैपिटल लेटर से लिखते समय में वो हमेशा परमेश्वर को संबोधना करके बुलाया जाता है. तो वहां पर अंग्रेजी बाइबल में डीप गहराइयों को पुकारता है करके बोलते समय में, तो पहला गहराई करके उसका जो शुरुआत आरंभ है वो कैपिटल लेटर में बोला गया. मतलब वो परमेश्वर का जो हृदय है, वो हृदय का गहराई मनुष्य के हृदय के गहराइयों को पुकार रहा है. ആമേൻ. അപ്പം ദൈവത്തിന്റെ ഈ ആഴം മനുഷ്യന്റെ ഹൃദയത്തിന്റെ ആഴത്തിലേക്ക് എത്തണമെങ്കിൽ അതിനൊരു മീഡിയം വേണം. तो अभी परमेश्वर का हृदय का ये गहराई मनुष्य का हृदय का गहराइयों को अगर पहुंचना है, तो दोनों में संबंध होना है, तो उनके बीच में एक मध्यस्थ होना जरूरी है. അല്ലേ, നമ്മളിന്ന് ചിന്തിച്ചിട്ടുണ്ട് ദൈവത്തിന്റെ ആഴത്തിലുള്ള കാര്യങ്ങൾ എങ്ങനെയാണ് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ആവുന്നത്. तो ऐसा कैसा है कि परमेश्वर की हृदय की गहराई की बातें कैसा मनुष्य के अंदर पहुंच सकता है, ऐसा कौन कर सकता है? നമുക്കതൊന്ന് വായിക്കാം. उसके विषय में पढ़ते हैं एक वाक्य, 1 കൊരിന്ത്യർ पहला कोरिन्थी ന്റെ 2-ാം അധ്യായം 2:11. യെസ് വേഴ്സ് 11. 2:11. मनुष्य में से कौन किसी मनुष्य की बातें जानता है? केवल मनुष्य की आत्मा जो उसमें है. वैसे ही परमेश्वर की बातें भी कोई नहीं जानता, केवल परमेश्वर का आत्मा. ആമേൻ. मैं ദൈവകാര്യങ്ങൾ മനസ്സിലാക്കുന്നത് പരിശുദ്ധാത്മാവ് മാത്രമാണ്. ഈ പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളിലേക്ക് വരണമെങ്കിൽ ഒരു യാഗം നടക്കണം. तो परमेश्वर का गहराई की बातें या परमेश्वर की अंदर की बातें अगर कोई जानता है तो वो सिर्फ पवित्र आत्मा है. तो वो पवित्र आत्मा जब परमेश्वर की बातें लेकर हमारे अंदर आता है, हमारे गहराइयों में आने के लिए सबसे पहला एक बलि होना जरूरी है. യാഗം കൂടാതെ ആത്മാവിനെ വ്യാപരിക്കാൻ പറ്റത്തില്ല. बलि नहीं तो परमेश्वर को कार्य करने नहीं हो पाएगा. ഇത് വലിയൊരു സത്യമാണ് സഹോദരങ്ങളെ. प्रियो, एक बहुत बड़ा सत्य है. നമ്മള് ഇവിടെ അനേക തിങ്കൾ തൊട്ട് ബുധൻ വരെയും പിന്നെ ശനിയാഴ്ച ഒക്കെയും ഞാൻ ഇടയ്ക്ക് ക്ലാസ്സുകളൊക്കെ ഞാൻ ഇങ്ങനെ ഇടയ്ക്ക് യൂട്യൂബിൽ നോക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാർ വളരെ ശക്തമായിട്ട് പറയുന്നത് അവരുടെ ഉള്ളങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ ആഴത്തെ ആരായിരുന്നു. तो मैं बीच बीच में मैं नासिक मंडली का यूट्यूब में मैं संदेश में सुनते रहता हूँ कि किस रीति से हर हफ्ता, सिर्फ हफ्ते का 2 दिन छोड़कर बाकी हर हफ्ते आपको यहाँ पर क्लास मंडली में यहाँ पर मिलते रहते समय में. तो मैं वहाँ पर उस समय देखते समय में मैं सोचता हूँ कितना गहराइयों से है प्रभु का दास लोग इधर आकर, क्योंकि उन लोग ने गहराई का वो अनुभव किया वो बात, इसके लिए वो गहराई बातें आप लोग को बांटता है. അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ ആഴമായ കാര്യം വെളിപ്പെടുത്താൻ നമുക്ക് ഇഷ്ടമില്ല. കാരണം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലെ ആഴമായ കാര്യത്തിന്റെ വെളിപ്പാട് വന്നു കഴിഞ്ഞാൽ നമ്മുടെ അവസാനം നരകമായിരിക്കും. प्रियो, इसके लिए मनुष्य का अवस्था देखा जाए तो हमारा हृदय का गहराई का अवस्था देखा जाए तो वो कभी बाहर प्रकट हो ये हम कभी नहीं चाहते, क्योंकि हमारे हृदय का गहराई बहुत गंदगी से भरा हुआ है. अगर वो गहराई अगर बाहर प्रकट हो गया तो उसके लिए नरक नियुक्त है. നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ते हैं, നമുക്ക് ഉൽപ്പത്തി പുസ്തകം उत्पत्ति का पुस्तक 1-ാം അധ്യായം पहला अध्याय അതിന്റെ 2-ാമത്തെ വാക്യം. वाक्य 2. पृथ्वी बेडौल और सुनसान पड़ी थी और गहरे जल के ऊपर अंधियारा था, तथा परमेश्वर का आत्मा जल के ऊपर मंडराता था. Yes. ഇവിടെ ഒരു പ്രത്യേക പദം മാത്രം എടുക്കാനാണ്. बस एक खास शब्द मैं लेना चाहता हूँ. ആഴത്തിൽ ഒരു ഡാർക്ക്നെസ് ഉണ്ടായിരുന്നു. गहराई में, वहां पर गहराई करके शब्द पढ़ा, वहां पर सबसे पहला उधर पूरा अंधकार था और वहां पर एक गहराई थी. ഈ ആഴത്തിൽ ഡാർക്ക്നെസ് ഉണ്ടായിരുന്ന ഈ ആഴത്തിൽ നിന്നാണ് ദൈവം വെളിച്ചമുണ്ടാകട്ടെ എന്ന് പറയുന്നത്. तो इस गहराई से भरा हुआ दुनिया पे, जहाँ पर इस अंधेरे से भरा हुआ इस दुनिया पे जहाँ पर गहराई भी है, उस जगह को देखकर परमेश्वर कहता है ज्योति हो. ഇത് വലിയൊരു സത്യമാണ് സഹോദരങ്ങളെ. ये प्रियो एक बहुत बड़ा सत्य है. നമ്മളിത് ഭൂമിയെ സൃഷ്ടിയോടുള്ള ബന്ധത്തിൽ മാത്രം നോക്കുമ്പോൾ अगर सिर्फ इसको, अगर इस वचन को सिर्फ सृष्टि का अर्थ में अगर हम पढ़ेंगे तो, പൗലോസ് ഇതിനെ വേറെ അർത്ഥത്തിൽ ഇതിനെ കൊണ്ടുവരുന്നുണ്ട്. लेकिन पौलुस इस विषय में पढ़ते समय में इसको दूसरा अर्थ से बताता है. दूसरा कोरिन्थी में 2 കൊരിന്ത്യർ 4-ാം അധ്യായം दूसरा कोरिन्थी 4 में അതിന്റെ 6-ാം വാക്യം. 6. इसलिए कि परमेश्वर ही है जिसने कहा अंधकार में से ज्योति चमके, और वही हमारे हृदय में चमका कि परमेश्वर की महिमा के पहचान की ज्योति यीशु मसीह के चेहरे से प्रकाशमान हो. ദൈവമുഖത്തിൽ ദൈവ തേജസ് കർത്താവ് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ മുഖത്ത് പ്രകാശിച്ച ആ പ്രകാശം അത് നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ പ്രകാശിക്കേണ്ടതിന് ആ അന്ന്
ഇരുട്ടിൽ വെളിച്ചമുണ്ടാകട്ടെ എന്ന് പറയുന്ന ദൈവം തന്നെയാണ് ഇതും ഈ കാര്യവും ചെയ്യുന്നതെന്ന് പൗലോസ് അപ്പോസ്തലനെ കണക്ട് ചെയ്യുക. तो प्रेरित पौलुस वहां पर ये दोनों वचनों को कनेक्ट करके कहता है कि जिस परमेश्वर ने ये प्रभु यीशु मसीह के चेहरे पर वो सुसमाचार का चमकने के लिए जो आज्ञा दिया था ताकि वो हमारे हृदय में चमके, ये वही परमेश्वर है जिसने आदि में अंधकार को देखकर कहा ज्योति हो. तो वो हमारे हृदय में प्रभु का वचन का ज्ञान का प्रकाश जो प्रभु के चेहरे में चमका है, चमकने के लिए था प्रभु ने वो आज्ञा दिया था. മനുഷ്യന്റെ ഹൃദയത്തിന്റെ ആഴത്തിൽ അന്ധകാരം നിറയുന്നത് കൊണ്ടാണ് അവന് ഒരിക്കലും ഒരു സമാധാനവും സന്തോഷവും അവന്റെ ഉള്ളത്തിൽ അനുഭവിക്കാൻ പറ്റില്ല. क्योंकि मनुष्य का हृदय के गहराइयों में हमेशा अंधकार बना हुआ रहने की वजह से उसके जीवन में शांति और आनंद नहीं है. എന്നാൽ സുവിശേഷത്തിന്റെ പ്രകാശം അവന്റെ ഉള്ളങ്ങളിലേക്ക് എത്തുമ്പോൾ, परंतु जब सुसमाचार का वो ज्योति जब उसका हृदय में चमका, അവന്റെ ഹൃദയം പ്രകാശിക്കുക മാത്രമല്ല, उसका हृदय केवल चमका उतना ही नहीं നിത്യജീവന്റെ സന്തോഷം അവന്റെ ഉള്ളങ്ങളിൽ बल्कि വരികയാണ്. अनंत काल का आनंद भी उसके अंदर आ गया. ഈ ഒരു സന്തോഷം ലോകം തരുന്ന സന്തോഷമല്ല. ये आनंद संसार नहीं देता. ഞാൻ തരുന്ന സമാധാനം ലോകം തരുന്നത് പോലെയല്ല. यीशु ने कहा कि जो आनंद मैं तुमको देता हूँ संसार वो नहीं देता, जो शांति मैं देता हूँ वो संसार नहीं देता. ആ സമാധാനം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വിട്ടേച്ചു പോകുന്നു. वो शांति मैं तुमको दे जा रहा हूँ. ലോകം തരുന്നത് പോലല്ല. संसार जैसा देता है वैसा नहीं. ഇത്ര വലിയ നിത്യ സമാധാനവും നിത്യ സന്തോഷവും നമ്മുടെ ഉള്ളങ്ങളിൽ പ്രകാശിച്ചത് ഡാർക്ക്നെസ്, അതായത് അന്ധകാരത്തിന്റെ മധ്യയാണ്. तो इतना बड़ा अगम्य ज्योति हमारे अंदर चमका करके बोलते समय में वो कौन सा परिस्थिति में था? जब हमारे अंदर घोर अंधकार भरा हुआ था, उस समय पर ये ज्योति चमका. നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. സങ്കീർത്തനം 36 അധ്യായം भजन संगीता 36 में, साम 36 36:6. 6. तेरा धर्म ऊंचे पर्वतों के समान है, तेरे नियम अथाह सागर ठहरे हैं. हे यहोवा, तू मनुष्य और पशु दोनों की रक्षा करता है. മതി. ഇവിടെ കണ്ടോ, നിന്റെ ന്യായവിധികൾ അത് വളരെ ആഴമുള്ളതാണ്. वहां पर वो हिंदी में वो शब्द नहीं आया. तेरा जो न्याय है गहरा सागर के समान है. मतलब वो हाँ? तेरे नियम अथाह सागर. अतः मतलब गहरा जाने वाला उस अर्थ में है वो नियम और न्याय जो प्रभु ने रखा है. ദൈവം പാപത്തെ ഡീൽ ചെയ്തപ്പോൾ, जब परमेश्वर ने पाप के विषय में जब प्रभु ने कार्य किया, നമുക്കറിയാം ആ ക്രൂശിൽ 3 മണിക്കൂർ മുഴുവനും അന്ധകാരമായിരുന്നു. हम जानते हैं कि क्रूस में उस समय में पूर्ण रीति से 3 घंटा अंधकार हुआ. അവിടെ ഒരു സൃഷ്ടിയും കാണാതിരുന്നപ്പോൾ, जब कोई सृष्टि ना देखते रहते समय में, അവിടെയാണ് ദൈവം നമ്മുടെ പാപത്തിന് പരിഹാരം വരുത്തിയത്. उस समय पर था परमेश्वर ने मनुष्य जात का पाप का हल उस क्रूस का उस बलि में निकाला. ഈ ആഴത്തിലാണ് ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധികൾ വന്നത്. इस गहराई से था हमारा परमेश्वर का न्यायों का विधि वहां पर हुआ. നമ്മുടെ പാപത്തിന്റെ ന്യായവിധി വന്നത് അവിടെയാ സഹോദരൻ. हमारा पापों का जो न्याय जो कहां पर हुआ, उस क्रूस पे उस समय पर हुआ. അവന്റെ അടിപ്പിടലുകളാൽ നമുക്ക് സൗഖ്യം വന്നു എന്ന് പറയുമ്പോൾ, उनके कोड़े मारने से हमको चंगाई मिला करके जब ये बात हम पढ़ते समय में, നമ്മൾ യെശയ്യാ 53 ഞാൻ എടുക്കുന്നില്ല, നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, അവനെ ദൈവം അടിച്ചും ദണ്ഡിപ്പിച്ചും ഇരുന്നു എന്ന് നാം കരുതി. Isaiah 53 में हम पढ़ते हैं कि हमने ऐसा सोचा कि यहोवा परमेश्वर ने उसको मारा और पीटा, എന്നാൽ അവിടെ എന്താ സംഭവിച്ചേ? परंतु वहां पर क्या हुआ? യെശയ്യാ 53 53 में हम पढ़ते हैं. നമുക്കറിയാം. वो भागों को मालूम है, जस्ट ऊपर से पढ़ना चाहता हूँ. 53:3 3 पढ़ेंगे. वह तुच्छ जाना जाता और मनुष्य का त्यागा हुआ था. वह दुखी पुरुष था, रोगों से उसकी जान पहचान थी और लोग उससे मुख फेर लेते थे. वह तुच्छ जाना गया और हमने उसका मूल्य न जाना. Man, he was esteemed. അവനെ തുച്ഛ ജാനാകിയ എന്ന് വെച്ചാൽ അവന് മേലിൽ വന്ന് നിന്ന അവന്റെ ഹൃദയത്തെ തകർത്ത് കളഞ്ഞു എന്ന് നമ്മൾ 69 സങ്കീർത്തനം 20 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നു. 69 भजन संगीता का 20 में पढ़ते समय पे प्रभु के ऊपर आया हुआ विपत्ति क्या किया? उसका हृदय को कुचला. ദൈവ ഹൃദയത്തെ തകർത്ത് കളഞ്ഞത് ഈ ഡാർക്ക്നെസ് ആയിരുന്നു. तो सबसे परमेश्वर का मन को जो सबसे पहला जो दुख दिया था, ये अंधकार था पहला. നമുക്ക് ഇതേ കാര്യം തന്നെ നമ്മൾ ലേവ്യ പുസ്തകം 13 അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കും. लेवी का पुस्तक 13 अध्याय में जब हम पढ़ते हैं, 13 അധ്യായം അതിന്റെ 3 വാക്യം 3 पढ़ेंगे. 13 का 3. जब याजक उसके चर्म की व्याधि को देखे और यदि उस व्याधि के स्थान के रोए उजले हो गए हो और व्याधि के चर्म से गहरी दिखाई पड़े, तो वह जान ले कि कोढ़ की व्याधि है.
और याजक उस मनुष्य को देखकर उसको अशुद्ध ठहराए। ആമേൻ. അവന്റെ ആ കുഷ്ഠം കണ്ടോ, അവിടെ കണ്ടോ, അവന്റെ ആ കുഷ്ഠം അതെങ്ങനെയാണ് അത് അവൻ അശുദ്ധമാണെന്ന് വെളിപ്പെടുന്നത്? അത് അവന്റെ ത്വക്കിന്റെ ഡീപ്പറിലേക്ക് പോകുമ്പോഴാണ്. तो वो व्यक्ति को जो आया हुआ कोड़ा जो बीमारी है वो किस रीति से एकदम गंभीर रीति से है करके महायाजक कैसा उसको जांच कर बताता है कि जितना उसका चेहरे का जो उसका चमड़े का कितना गहराई पर गया है उसका माप के हिसाब से वो याजक बोलता है कि ये अशुद्ध है करके। എന്നാൽ അത് വളരെയധികം വ്യാപിച്ചിട്ടില്ല എങ്കിൽ വീണ്ടും അവനെ 7 ദിവസം അടച്ചു വെക്കും. हाँ, परंतु अगर वो कोड़ा बीमारी एक ही जगह पर है, अब ज्यादा जगह पर फैला हुआ नहीं है, तो याजक क्या बोलेगा? ठीक है, तू 7 दिन के लिए और एक बार फिर से कमरे में तू अकेला बंद रहे। എന്നിട്ട് അത് വീണ്ടും മുഴുവനുമായിട്ട് വ്യാപിക്കുമ്പോൾ വീണ്ടും അവനെ അശുദ്ധൻ എന്ന് പ്രഖ്യാപിക്കും. और फिर वो आकर फिर से जांचेगा। जांचते समय में अगर फैला हुआ है और गहराइयों के अंदर गया है करके देखा तो याजक तभी घोषणा करेगा कि तू अशुद्ध है। ഇതുപോലെ തന്നെ ഈ കുഷ്ഠരോഗത്തിന്റെ വിഷയത്തിൽ നമ്മൾ അനേക കാര്യങ്ങൾ ശരീരത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग इस कोड़े का बीमारी के विषय में बहुत से बातें शरीर के साथ यानी कि देह का जो के साथ तुलना करके बहुत से बातें बोलता है। 18ാമത്തെ വാക്യം ഒന്ന് വായിച്ചാൽ उसी का 18 वाक्य में फिर फिर यदि यदि किसी किसी के चर्म में फोड़ा होकर चंगा हो गया हो और फोड़े के स्थान में उजली सी हाँ, पढ़ो पढ़ो। सूजन या लाली लिए हुए उजला दाग हो तो वह याजक को दिखाया जाए आगे और उस याजक उस सूजन को देखे और यदि वह चर्म से गहरा दिखाई पड़े और उसके रोए भी उजले हो गए हो तो याजक यह जानकर उस मनुष्य को अशुद्ध ठहराए, क्योंकि वह कोढ़ का व्याधि है जो फोड़े में से फूटकर निकली है। ആമേൻ. അവിടെ കണ്ടോ, ഈ വ്യക്തി 18ാമത്തെ വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചാൽ ഈ ത്വക്കിന്റെ മേളിൽ ഒരു വലിയൊരു ബോയിൽ പോലെ ഒരു സുജനായി, तो वो അത് ഹീലായി. 18 वाक्य में उसका जो शरीर में जो चमड़े में क्या हो गया, एक फोड़ा जैसा बढ़कर ऐसा आया और वो थोड़े समय के बाद वो चंगा हो गया। എന്നാൽ അത് ഹീലായതിനു ശേഷവും അവിടെ ഒരു റെഡിഷ് ആയ ഒരു ചെറിയ ഭാഗം അവിടെ കാണപ്പെട്ടു. तो भी 19वां वाक्य में क्या देखा, वो चंगा हुआ तो भी लाल सा चमड़े में दाग जैसा चमड़ा लाल रंग का आया। കണ്ടോ, ഇവിടെ സുഖമാകുക, तो ये आदमी चंगा तो हो रहा है, പക്ഷെ അതിന്റെ ദാഗ്നീക परंतु हाँ वो चेहरे का दाग तभी भी संपूर्ण रीति से चंगा नहीं, वो दाग अभी भी दिख रहा है। ചില നമ്മളൊക്കെ വിചാരിക്കുന്നത് നമുക്കൊരു സൗഖ്യം കിട്ടി നമ്മൾ സന്തോഷമായിട്ട് തിരിച്ചു പോവാ. ശരിയാണ്. कुछ लोगों को हम लोग पढ़कर हमें कुछ लोगों को लगता है अरे उसको चंगाई तो मिला, कितना आनंद से जा रहा है करके, वो एक विषय तक तो ठीक है, എന്നാൽ ആത്മാവിൽ നിറയുമ്പോൾ ഒരു ചെറിയ കാര്യം പോലും നമുക്ക് വലിയ വിഷയമാവാൻ തുടങ്ങും. परंतु प्रियो लेकिन जो व्यक्ति आत्मा के नियंत्रण में भरा हुआ व्यक्ति, उसके जीवन में छोटा सा भी गलत बात आए तो वो उसे बड़ा गंभीर रीति से सीरियसली उसको देखता है। ഈ ആദ്യം കാണിച്ച ആഴത്തിലല്ല പിന്നീട് അവന് വരുന്ന കുഷ്ഠത്തിന് ദൈവം കാണിക്കുന്ന ആഴം. तो पहला उसने फोड़े को और कोड़े का बीमारी को जिस रीति से उसने देखा, आगे चलकर प्रभु ने जिस गहराई से दिखाया, दोनों में फर्क है। സഹോദരങ്ങളെ, 13ാം അധ്യായം ഞാൻ എല്ലാത്തിനും പോകുന്നില്ല. 13ാം അധ്യായം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ഈ ത്വക്കിൽ വരുന്ന അനേക കാര്യങ്ങൾ നമ്മുടെ പാപത്തിന്റെ വ്യത്യസ്ത മേഖലകൾ കാണിക്കുക. तो मैं ये पूरा अध्याय को मैं लेना नहीं चाहता समय बचाने के लिए, परंतु यहाँ पर जो सबसे मूल्य विषय है, ये पूरा अध्याय को अगर आप लोग ध्यान से पढ़ोगे तो वो चमड़े में आया हुआ बीमारी का जो कोड़े का जो दाग या फोड़े का या उसका पस का जो अलग अलग लेवल है, वो पाप का गहराई को दर्शाता है। 14ഉം 15ഉം ഒക്കെ വായിക്കുമ്പോൾ നല്ല രസം. ആ കുഷ്ഠരോഗി ഇട്ടിരിക്കുന്ന വസ്ത്രം പോലും അങ്ങോട്ട് മാറ്റിയിട്ടുണ്ട്. अब 14-15 में अध्यायों में पढ़ते समय में हम देखते हैं कि किस रीति से उसको जब उसको साफ करने का जब रिवाज कार्य क्रिया उसके ऊपर करते रहते समय में उसने पहना हुआ जो वस्त्र भी रहता है उसको भी उतारना पड़ता है। ഒന്ന് ആലോചിച്ചേ, ആ വസ്ത്രത്തിന് ജീവൻ ഉണ്ടെങ്കിൽ ആ വസ്ത്രം പറയും നീ കാരണം ഞാൻ അശുദ്ധനായി. तो जरा सोचो ना, अगर वो वस्त्र जिंदा होता तो क्या बोलता था, अरे तेरे वजह से मैं अशुद्ध हो गया। സഹോദരങ്ങളെ, ഈ ലോകം ദൈവപുത്രന്മാരുടെ വെളിപ്പാടിനായി കാത്തു നിൽക്കുമ്പോൾ प्रियो, इसके लिए जब ये सारा सृष्टि परमेश्वर का संतानों का पुत्रों का प्रकट होने के लिए वाट जोत रहा है, ഈ സൃഷ്ടിക്ക് പോലും അറിയാം നമ്മൾ ആരാണെന്നുള്ളത്. क्योंकि ये सृष्टि को भी जानता है कि प्रियो हम लोग कौन है करके, കാരണം അത്ര ആഴത്തിൽ ദൈവത്തെ അറിയുന്ന ഒരു പ്രത്യേക ജനമാണ് നമ്മൾ. क्योंकि उतना गहराई से प्रभु को जानने वाले एक खास प्रजा है हम लोग प्रभु का। ആമേൻ. നമുക്ക് ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഒരു വാക്യം കൂടി നമുക്ക് इसी വായിക്കാം. संबंध में और एक वाक्य हम पढ़ेंगे, നമുക്ക് മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം, मार्क का पुस्तक में, മത്തായി സുവിശേഷം मती का सुसमाचार 13ാം അധ്യായം 13 अध्याय
ഇതിന്റെ 5-ാം വാക്യം 5 कुछ बीज पथरीली भूमि पर गिरे, जहाँ उन्हें बहुत मिट्टी न मिली और गहरी मिट्टी न मिलने के कारण वे जल्द उग आए। ആമേൻ. അവിടെ കണ്ടോ, നമുക്കറിയാം വിത്ത് വിതയ്ക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിലാണ്. यहाँ पर बीज बोने का दृष्टांत वहाँ पर प्रभु बताते समय में ചില വിത്ത് കല്ലുകൾ പാറമേൽ വീഴും. कुछ यहाँ पर पांच वाक्य में पढ़ते हैं कि कुछ जो बीजे है कहाँ पर गिरा, पत्थरी एरिया जगह पर गिरा। എന്നാൽ ഈ പാറമേൽ വീഴുന്നത് അത് വളരാൻ അതിന് തടസ്സമായത് വേറൊന്നുമല്ല, ആ ഭൂമിക്ക് അതിന്റെ ഡെപ്ത്നെസ് ഇല്ലായിരുന്നു. तो ये जो इस भूमि पर जब बीज गिरते समय में उस बीज को बढ़ने के लिए जो सबसे बड़ा रुकावट का कारण क्या बना कि वो बीज को पत्थरों के बीच में से गहराई में जाने नहीं हो पाया, वो उसके लिए एक रुकावट बन गया। അത് മാത്രമല്ല, उतना ही नहीं, സൂര്യൻ ഉദിച്ചു. सूर्य आया, എന്നിട്ട് as they were scorched because they had no root, they withered away. 6 में हम पढ़ते हैं कि जब सूरज उगकर आया तो वो जल गया। क्यों? क्योंकि उसको जड़ उसका मजबूत नहीं होने की वजह से वो जल गया। Amen. സഹോദരങ്ങളെ, ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ചപ്പോൾ, प्रियो, इसलिए प्रभु ने जब हमसे प्रेम किया, ദൈവത്തിന്റെ ഉള്ളങ്ങൾ നമ്മൾ ആദ്യത്തെ വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചു, മത്സരിച്ചത് ആ മത്സരത്തിൽ ദൈവത്തിന്റെ ഉള്ളങ്ങളെ വേദനിപ്പിച്ചു. हमने जैसा पहला वाक्य जब हम लोग पढ़ते समय में बलवा करने वाले लोग के विषय में, वो हम जब प्रभु को जब बलवा करते समय में वहां पर प्रभु का मन था, हृदय का गहराई था जिसमें वेदना हुआ था। മനുഷ്യനെ ചിന്തിക്കുന്നതിലും അപ്പുറമാണ്. എനിക്ക് അങ്ങോട്ട് ചിന്തിച്ചിട്ട് മനസ്സിലാവുന്നില്ല, ആഴത്തിൽ വേദന ഏറ്റ ഒരു മനുഷ്യൻ എങ്ങനെ ആഴത്തിൽ ആ മനുഷ്യനെ സ്നേഹിക്കാൻ तो പറ്റും? मुझे ये मतलब ये समझ के भी बाहर है प्रभु का प्रेम कितना बड़ा गहरा प्रेम है जो प्रभु मनुष्य जात के ऊपर करते समय में। हमारा प्रभु इतना गहराई से हमारा पाप और अधर्म के वजह से प्रभु को चोट लगने के बावजूद भी क्यों प्रभु हमारा गहराइयों में आकर प्रभु कार्य करने के लिए तभी भी प्रभु तैयार है। പരിശുദ്ധാത്മാവ് ദൈവത്തിന്റെ ആഴങ്ങൾ നമ്മുടെ ഉള്ളങ്ങളിലേക്ക് അറിയിക്കേണ്ടതിന് ആഴത്തിൽ മുറിവേറ്റ ഹൃദയമാണ് ക്രൂശിൽ തകർക്കപ്പെട്ടത്. इसके लिए प्रियो, जब पवित्र आत्मा परमेश्वर का गहरा प्रेम को या परमेश्वर का गहराई को हमारे गहराइयों के हृदय में लाते समय में वो क्या प्रकट करता है? परमेश्वर का हृदय जो मनुष्य जात ने जो चोट पहुंचाया था, उस पुत्र प्रभु यीशु मसीह को बलि वहां पर क्रूस में किया गया है। तो वो प्रभु हमसे ठेस बचा हुआ प्रभु था, वो प्रभु था हमारे लिए आकर मरकर बलिदान होकर हमें छुटकारा दिया। ഈ രൂപത്തോടാണ് ദൈവം നമ്മളെ അനുരൂപമാക്കുവാൻ ദൈവം നിത്യകാല പദ്ധതി ഒരുക്കുന്നത്. इसके लिए परमेश्वर ने सर्वदा का एक योजना, प्रभु अनंत काल का योजना, एक प्लान, एक उद्देश्य प्रभु तैयार करके रखा है, किस रीति से इस महान परमेश्वर का प्रेम में उस प्रेम के द्वारा हमें बचाए। എഫെസ്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായം एफिसुस का पुस्तक 3 अध्याय में 16-17 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കും. 16 और 17 कि वह अपनी महिमा के धन के अनुसार तुम्हें ये दान दे कि तुम उसके आत्मा से अपनी भीतरी मनुष्यत्व में सामर्थ्य पाकर बलवंत होते जाओ और विश्वास के द्वारा मसीह तुम्हारे हृदय में बसे कि तुम प्रेम में जड़ पकड़कर और नेव डालकर और सब पवित्र लोगों के साथ भली भांति समझने की शक्ति पाओ। ആമേൻ. അവിടെ കണ്ടോ 17-ാമത്തെ വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത് ക്രിസ്തു വിശ്വാസത്താൽ നിങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളിൽ ഇരിക്കേണ്ടത്. तो वहां पर 17 में हमने पढ़ा कि मसीह विश्वास के द्वारा तुम्हारे हृदयों में गहराई से जड़ पकड़े। അപ്പം നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിലാണ് ഈ സ്നേഹത്തിന്റെ ദൈവസ്നേഹത്തിന്റെ റൂട്ട് പിടിക്കപ്പെടുന്നത്. तो वो हमारे हृदय पर है, परमेश्वर का प्रेम का जड़ पकड़ा जाता है। ഈ സ്നേഹം നമ്മൾ അറിയുന്നത് നമ്മൾ സഹോദരന്മാർ മുഖാന്തരമാണെന്നാണ് അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത്. और फिर अगला वाक्य में देखो, इस प्रेम का गहराइयों को, इस प्रेम का अलग अलग विभिन्न रीति का स्वभाव को संतों के साथ है हम लोग जानते हैं। ആമേൻ. അപ്പം ഈ ആഴത്തിൽ ഉള്ള ഈ സ്നേഹബന്ധം ദൈവം നിത്യകാല അടിസ്ഥാനത്തിൽ മെയിൻറ്റെയിൻ ചെയ്യുക. तो प्रभु ने ये जो गहराई का प्यार अपने लोगों के ऊपर जो प्रकट किया, ये सर्वदा के लिए अनंत काल तक इस प्रेम को प्रकट करते जा रहा है, बताते जा रहा है। നമ്മള് വിവാഹിതരായി കഴിയുമ്പോൾ जब हम विवाहित हो जाते हैं, നമ്മളെല്ലാവർക്കും, ഞാനിപ്പോ വിവാഹിതനായതുകൊണ്ട് ഞാൻ വലിയ ഒരു അനുഭവം പറയാം. क्योंकि मैं विवाहित हुआ हूँ इसलिए मैं एक अनुभव बताना चाहता हूँ। അത് കഴിഞ്ഞിട്ട് ഇത് വരുന്നതിന് മുമ്പ് എനിക്ക് പറയാൻ പറ്റത്തില്ല. इसके पहले तो मैं ये बात बता नहीं सकता था। നമുക്ക് ബാഹ്യമായ അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് സ്നേഹിക്കാൻ പറ്റുന്ന ഒരാള് നമുക്ക് നിത്യകാല അടിസ്ഥാനത്തിൽ ഒരിക്കലും സ്നേഹിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. കാരണം ആ സ്നേഹം നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ആഴങ്ങളിലേക്ക് പതിയുന്നില്ല. प्रियो, हम लोग इस दुनिया में हमसे प्रेम करने वाले, दुनिया में मनुष्य रीति से कितना भी लोग हैं हमसे प्रेम करने वाला लोग रहे, यहाँ तक कि हमारा पत्नी भी है जो सबसे ज्यादा इंटीमेटली हमारे पास
वो पार्टनर हस्बैंड वाइफ का इंटीमेट प्रेम पहले बार वो व्यक्तियों में कपल में अनुभव होता है, तो भी वो दोनों कभी भी अनंत काल का प्रेम का जड़ उन लोग दोनों के बीच में नहीं पकड़ता, क्योंकि पति को पत्नी के विषय में प्रेम और पत्नी को पति के ऊपर का विषय का प्रेम, उनका प्रेम कभी हृदय के गहराइयों में जड़ नहीं पकड़ता। കാരണം എമി എന്നോട് പറയുന്നുണ്ടായിരുന്നു, एमी ने ऐसा मुझसे कहा, എനിക്ക് അച്ഛന്റെ ഹൃദയത്തിലെ ചിന്ത അറിയാൻ പറ്റിയിരുന്നെങ്കിൽ काश मैं आपके दिल के रहस्य की गहराइयों को काश मैं जान पाती। ഞാനപ്പോ എന്റെ ഉള്ളിൽ പറഞ്ഞു അയ്യോ രക്ഷപ്പെട്ടു. तो मैं हृदय मन में बोला अरे बच गया। സഹോദരങ്ങളെ, നമ്മുടെ കർത്താവ് परंतु हे प्रियो, हमारा प्रभु है ना, സങ്കീർത്തനം നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. भजन संगीता में हम पढ़ते हैं 64 സങ്കീർത്തനം 64 भजन संगीता में അതിന്റെ 5 മാറും. 64 का 5 और 6। वे पूरे काम करने का युवा बांधते हैं, वे फंदे लगाने के विषय बातचीत करते हैं और कहते हैं हमको कौन देखेगा। वे कुटिलता की युक्ति निकालते हैं और कहते हैं हमने पक्की युक्ति खोज कर निकाली है, क्योंकि मनुष्य का मन और हृदय अथाह है। Amen. अतः है या गहरा है। ഇവിടെ കണ്ടോ, മനുഷ്യന്റെ ഹൃദയം ആഴമുള്ളതാണ്. मनुष्य का हृदय और मन अतः यानी कि गहरा है। അടുത്ത വാക്യത്തിൽ സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുക, अगला वचन में प्रभु का दास कहता है, ഒരു ഷാർപ്പ് ഷൂട്ടറെ പോലെ ദൈവം ഷൂട്ട് ചെയ്താൽ അത്രയും ആഴത്തിലുള്ള ഹൃദയത്തിൽ ചെന്നെത്തത്തക്ക രീതിയിൽ ദൈവത്തിന്റെ കണ്ണുകൾ പതിയുകയാണ്. हमारा परमेश्वर की आंखों का नजर इतना गहरा है कि मानो एक तेज बाण लेकर तीर से अगर कोई निशाना लगाया तो भी, परमेश्वर ने अगर वो निशाना लगाया तो भी हमारे हृदय कितना भी गहरा क्यों ना हो, वो आकर डायरेक्टली गहराइयों में जाकर घुसेगा। ऐसा तेज और गहरा नजर है प्रभु का। ഞങ്ങള് ബോംബെയിൽ ഒരു സയൻസ് സെന്റർ എന്ന് പറയുന്ന ഒരു അവിടെ ഞങ്ങൾ വിസിറ്റ് ചെയ്തു. हम लोग बॉम्बे में जब आया 2-3 दिन पहले, वहां पर बॉम्बे में साइंस सेंटर करके एक जगह है, वहां पर हम गए थे। അവിടെ ഈ റോക്കറ്റ് നിക്ഷേപിക്കുന്ന സമയത്ത് ഭൂമിന്ന് മൂൺ വരെ പോകുന്ന ദൂരം കാണിച്ചിട്ടുണ്ട്. तो वहां पर अंदर जाते समय में एक एक जगहों पर जाकर उन लोग ने रॉकेट, मिसाइल, स्पेस स्टेशन, ये सब बातें वहां पर है। स्पेस स्टेशन में जब हम लोग उधर अंदर गए तो वहां पर वो लोग बता रहे थे कि जो भारत, जो धरती से जो चांद का जो दूरी कितना है करके वहां पर बताया। എനിക്ക് അതിന്റെ കിലോമീറ്റേഴ്സ് ബില്യൺ കിലോമീറ്റേഴ്സ് ദൂരമാണ് ഭൂമിയും ചന്ദ്രനും തമ്മിൽ. तो वो किलोमीटर कितना मुझे याद नहीं, कम से कम 1000 करोड़ से भी ज्यादा किलोमीटर दूरी पर है वो भूमि और चांद का किलोमीटर। അത് റോക്കറ്റ് നിക്ഷേപിക്കുന്ന സമയത്ത് അത്ര ദൂരത്തിൽ പോയി നിക്ഷേപിക്കുമ്പോൾ കുറച്ച് ദിവസം എടുക്കും. तो जब यहाँ से रॉकेट को जब भेजा जाता है तो साइंटिस्ट लोग, वो लोग दिमाग लगाते, कैलकुलेट करते कि इतना सब उसमें इंजन डालना पड़ेगा, पेट्रोल डालना पड़ेगा, तब वो उधर पहुंचेगा करें। तो वो लोग प्लान करके वो लोग भेजते हैं और कुछ उसको लिए दिन लगता है, कुछ समय लगता है। दिन लगने के बाद है वो अपना निर्धारित जगह पर पहुंच जाता है। എന്നാൽ എമി എന്നോട് പറയുന്നത് ഈ ഗാലക്സിക്കും മണ്ഡലത്തിനും ഒക്കെ അപ്പുറമായിരിക്കുന്ന ദൈവം നമ്മുടെ മനുഷ്യന്റെ ഉള്ളിലെ ആഴങ്ങൾ അറിയുന്നത് എത്ര നിമിഷം കൊണ്ടാണ്. तो जब वो लोग वो सब बातें हमें बताते रहते समय में, उधर के लोग ये सब बातें हमें बताते समय में, एमी ने आकर मुझे बोला हमारा परमेश्वर तो ये ब्रह्मांड से भी कितना बाहर और कितना दूर है ना परमेश्वर का निवास स्थान। वो इतना दूर होने के बावजूद भी परमेश्वर का नजर एग्जैक्टली कैसा हमारा मन में डायरेक्टली हमारा बातों को जानने वाला, इतना क्लियरली स्पष्ट, कितना दूर होकर भी जान पाता है, ऐसा महान प्रभु है ना हमारा। ഇത് പറഞ്ഞപ്പോൾ എന്റെ അടുത്ത് നിൽക്കുന്ന എമിയെക്കാളിലും അടുത്ത് എനിക്ക് സാന്നിധ്യം ദൈവത്തിന്റെ അനുഭവപ്പെട്ടു. तो वो बातों में है प्रभु का एकदम नजदीकपन का अनुभव, निकट का अनुभव, मुझे प्रभु का अनुभव होने लगा। കാരണം ദൈവം നമ്മളോട് ഒത്തിരി സമീപസ്ഥരാണ്. क्योंकि प्रियो, प्रभु भले ही दूर है करके रहते हैं करके बोलते समय में, वो बातें सुनते समय में प्रभु मेरे लिए दूर नहीं लग रहा था, वो तो मेरे निकट ही है, मेरे साथ है करके अनुभव हो रहा था। നമുക്കത് ആവർത്തന പുസ്തകം व्यवस्था विवरण ड्यूट्रोनॉमी 30-ാം അധ്യായം 30 അതിന്റെ 11 തൊട്ട് 14 വരെ. 11 से 14। देखो यह जो आज्ञा मैं आज तुझे सुनाता हूँ, वह न तो तेरे लिए अनोखी और न दूर है, और न तो यह आकाश में है कि तू कहे कौन हमारे लिए आकाश में चढ़कर उसे हमारे पास ले आए और हमको सुनाए कि हम उसे माने, और न यह समुद्र के पार है कि तू कहे कौन हमारे लिए समुद्र पार जाए और उसे हमारे लिए ले आए और हमको सुनाए कि हम उसे माने। परंतु यह वचन तेरे बहुत ही निकट, वरन तेरे मुंह और मन में ही है,
ताकि तू इस पर चले। Amen. ദൈവത്തിന്റെ വചനം സമീപം മാത്രമെന്നല്ല അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്, നിങ്ങളുടെ വായിനും ഹൃദയത്തിനും സമീപമാണ്. परमेश्वर का वचन सिर्फ निकट है उतना ही नहीं, बल्कि वो हमारे होठों के निकट और हमारे हृदय के निकट उतना नजदीक वचन हमारे पास आ चुका है। പക്ഷെ അവിടെ വേറൊരു കാര്യം കൂടെ ചേതാവനി പോലെ എഴുതിയിട്ടുണ്ട്. परंतु उसके बाद अगला एक बात चेतावनी रीति से वहां पर कहा है। എന്തിനാണ് നമ്മുടെ വായിക്കും ഹൃദയത്തിനും അടുത്തിരിക്കുന്നത്? क्यों है परमेश्वर का वचन हमारा होठों के निकट और हृदय का निकट है? ഇവിടെ കണ്ടോ, that you may do it. ताकि तुम लोग ये कर सके। അത് ഒരു വാക്ചാതുര്യം അല്ലെങ്കിൽ ഒരു വെറും വാക്കാൽ പറയുന്നതല്ല. तो वो सिर्फ एक वो वाक्य को खत्म करने के लिए तुम लोग करो बोल के वैसा वचन को खत्म करने का बात नहीं है वो। നമ്മുടെ ഹൃദയത്തിനും നമ്മുടെ വായിക്കും സമീപമായിരിക്കുന്ന ഈ വചനം നമ്മളിൽ ലിവിംഗ് ആയിരിക്കുമ്പോൾ മറ്റുള്ളവർ കാണുന്നത് ദൈവത്തിന്റെ തേജസ്സിനെയായി. हमें इसके लिए, क्योंकि प्रभु एक विश्वासी का जीवन का अनुभव में वो परमेश्वर का वो ये वचन उसका होठों के निकट और हृदय का निकट है करके उस अनुभव में वो विश्वासी चलते रहते समय में दूसरे लोग ऐसा विश्वासी को देखते समय में वो लोग प्रभु का महिमा उस भाई में देख पाएगा। നമുക്ക് യോബിന്റെ പുസ്തകം ഒരു വാക്യം വായിക്കാം. अय्यूब का पुस्तक में एक वाक्य हम पढ़ते हैं, 12-ാം അധ്യായം 12 अध्याय അതിന്റെ 22-ാമത്തെ വാക്യം. 22। वह अंधियारे की गहरी बातें प्रकट करता और मृत्यु की छाया को भी प्रकाश में ले आता है। അവൻ ആഴത്തിലുള്ള അന്ധകാരത്തിലെ കാര്യങ്ങളെ അവൻ വെളിപ്പെടുത്തുന്നു. हमारा प्रभु इतना महान प्रभु है कि अंधकार का गहराई का बातों को भी वो प्रकट कराता है എന്നിട്ട് മരണത്തിന്റെ ഷാഡോയിൽ ഇരിക്കുന്നതിനെ വെളിച്ചത്തിൽ കൊണ്ടുവരും. और जो मृत्यु का छाया में बने हुए लोगों को ज्योति में लेकर आता है, प्रकाश में लेकर आता है। നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ആഴം അറിഞ്ഞ ദൈവം इसलिए हे प्रियो, वो प्रभु जिसने हमारे हृदय का गहराइयों को जाना है, നമ്മളെ സ്നേഹിച്ചത് കൊണ്ട്, क्योंकि उन्होंने हमसे प्रेम किया, അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ ആഴം അവിടെ വെളിപ്പെടത്തില്ല. इसके लिए हमारे हृदय का गहराई का जो गहराई है वो उस दिन वहां पर प्रकट नहीं होगा। വെളിപ്പെടത്തില്ല എന്ന് ഞാൻ പറയുമ്പോൾ जो प्रकट नहीं होगा उसका मतलब വെള്ളസിംഹാസനത്തിലോ അല്ലെങ്കിൽ ലോകത്തിന്റെ മുമ്പിലോ ഒന്നും വെളിപ്പെടത്തില്ല. मतलब सबके सामने, दुनिया के सामने ये सब बातें प्रकट नहीं कराएगा प्रभु। എന്നാൽ നാം ചെയ്യുന്നത് നല്ലതായാലും തീയതായാലും അത് വേറൊരു വിഷയം. परंतु हम जो शरीर में रहते समय में जो अच्छा और बुरा कार्य करता है वो प्रभु के सामने प्रकट होना वो अलग बात है। ആ കാര്യമല്ല ഞാൻ ഇവിടെ പറഞ്ഞത്. वो बातें मैं यहाँ पर नहीं बता रहा, वो ये है करके ये नहीं बोल रहा हूँ। എന്നാൽ ദൈവം വെള്ളസിംഹാസനത്തിൽ വരുന്ന എല്ലാവരുടെയും ആഴത്തിൽ ഇരിക്കുന്നത് മുഴു ലോകത്തെയും കാണിക്കാൻ പോകും. क्योंकि प्रभु जब स्वे सिंहासन में जब न्याय करते समय, पापियों का जब न्याय करते समय में, वो न्याय का खासियत क्या है? ये पापी लोगों का हृदय में, मनों में, उनका गहराइयों में क्या क्या रहस्य और अंधेरा छुपा हुआ था, वो न्याय के दिन में सबके सामने प्रकट करके उनको बेइज्जत और लज्जित करेगा। ഈ ആഴത്തിലുള്ള നമ്മുടെ അന്ധകാരം നിറഞ്ഞ ഈ പാപത്തെ തന്റെ ശരീരത്തിൽ ഏറ്റെടുത്തുകൊണ്ട് നമ്മളെ വെളിച്ചത്തിന്റെ മക്കളാക്കാൻ ദൈവത്തിനുണ്ടായ ഹൃദയത്തിലെ ആഗ്രഹത്തെ ഞാൻ വളരെയധികം അത് ഓർക്കുമ്പോൾ തന്നെ നമ്മൾ വീണുപോകും. കാരണം അത്ര വലിയ ദൈവത്തിന് ഇത്രയൊക്കെ നമ്മളോട് ചെയ്യുവാൻ ദൈവത്തിന് തോന്നിയ മനസ്സലിവിനായി ദൈവത്തിന് സ്തോത്രം मैं ചെയ്യുന്നു. प्रभु का बहुत अधिक मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि परमेश्वर को ये भाया कि हमारा हृदय का गहराई का जो अंधकार और जो गंदगी की बातें, जो घृणित बातें, वो सब गहराई को प्रभु ने वैसे ही निकाल कर, प्रभु ने अपने सीने में लेकर क्रूस पे जाकर मरकर हमारे अंदर से अंधकार निकाला। उतना ही नहीं, लेकिन हमारे अंदर उसने ज्योति भरकर हमें ज्योति का राज्य का अधिकार भी बनाकर श्रेष्ठ पदवी दे दिया है करके जब ये बात में वर्णन करता हूं तो प्रियो आनंद से दिल भर जाता है। क्योंकि प्रभु को कैसा ये सोच भी पाया, भाया, इच्छा हुआ कि ऐसा बड़ा कार्य हमारे जीवन में करने के लिए। സങ്കീർത്തനക്കാരൻ ഇങ്ങനെയാ പറയുന്നത്. भजन संगीता में प्रभु का दास ऐसा कहता है, സങ്കീർത്തനം 5-ാം അധ്യായം 92 भजन संगीता का 5 में, യഹോവേ നിന്റെ പ്രവൃത്തികൾ എത്ര വലിയത്, നിന്റെ ചിന്തകൾ വിചാരങ്ങൾ എത്ര ആഴമുള്ളത്. पढ़ेंगे 92 का 5। हाँ, हे यहोवा, तेरे काम क्या ही बड़े हैं, काई बड़े हैं। तेरी कल्पनाएं बहुत गंभीर है। हाँ, गंभीर यानी ब्रैकेट में लिखना गहरा है। मैं അടുത്ത വാക്യം സെൻസ്ലെസ് മാൻ ഡസ് നോട്ട് നോ ഇറ്റ്. 6 पढ़ना, मनुष्य पशु समान यानी कि जो सुबोध मन जिसका नहीं है वो ऐसे प्रकार के लोग नहीं समझता। इसको नहीं समझता, और मूर्ख इसका विचार नहीं करता। നമ്മൾ ആ 1 കൊരിന്ത്യർ 2-ാം അധ്യായത്തിൽ തന്നെ ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തെ വെളിപ്പെടുത്താനായിട്ട് പൗലോസ് പറയുമ്പോൾ പറയുകയാണ്, അത് ദൈവം ഈ ലോകത്തിലെ ഏറ്റവും ഹീനന്മാരായ നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തത് ദൈവത്തിന്റെ വൻ ജ്ഞാനത്തെ വെളിപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് ദൈവം നമ്മളെ ബുദ്ധിമാന്മാരാക്കി. तो हम जैसा 1 कोरिन्थी 2 अध्याय में प्रभु ने अपना चुनावट के विषय में बोलते समय में किस प्रकार के लोगों को चुना, हम जो कुछ भी थे ही नहीं, हमारा कुछ भी वैल्यू नहीं था, ऐसे लोगों को प्रभु भाया कि ऐसे लोगों को चुनकर एक श्रेष्ठ अधिकार पदवी दे। क्यों?
ताकि इस दुनिया के जो लोग बोल रहे हैं हम कुछ है उनको लज्जित करने के लिए। സഹോദരങ്ങളെ, നമ്മുടെ ആഴങ്ങൾ അറിയുന്ന ദൈവത്തെ, हे प्रियो, हमारा गहराइयों को जानने वाला हमारा प्रभु, ഈ കർത്താവിന്റെ മുമ്പിലാണ് നമ്മൾ ജീവിക്കുന്നത്. इस प्रभु के सामने प्रियो हम लोग रोज जी रहे हैं। എനിക്ക് ഇങ്ങനെ ഓരോ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 4-ാം അധ്യായത്തിൽ ആ വെള്ളം കോരുവാൻ വന്ന ആ ശമരിയാക്കാരി, जो मुझे एक बात याद आ रहा है, यूहन्ना 4 में जब वो शमरिया स्त्री पानी लेने के लिए जब वो कुएं के पास आई, അവൾ അത്രയും ആഴത്തില് വെള്ളം നിറച്ചിട്ടാണ് അവൾ എല്ലാ ദിവസവും ഇങ്ങനെ പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. वो कुआं गहरा था, इसलिए वो रोज यात्रा करके आती थी और कुएं से गहराई से पानी लेकर वो जाती थी। ये उसका रोज का काम था। എന്നാൽ അവളുടെ ഉള്ളങ്ങളുടെ ആഴം പറഞ്ഞ കർത്താവിനെ അവൾക്കത് മനസ്സിലായപ്പോൾ അവൾ അവളുടെ നാട്ടിൽ പോയി അത് പറഞ്ഞു. तो परंतु प्रभु ने जब उसका हृदय का गहराई का बातों का अंधकार की बातें ज्योति में लेकर आकर स्पष्टता में बताकर उसको एहसास दिलाया, तो वो तुरंत उसने वो टोकरी उधर ही रखकर गांव में जाकर वो खुशखबरी बताया। നമ്മുടെ ആഴങ്ങൾ നമ്മൾ വ്യക്തിപരമായി രഹസ്യത്തിൽ നമ്മൾ ഇരുന്നാൽ സഹോദരങ്ങളെ, വേറെ ആരും നമ്മുടെ ആഴങ്ങൾ നമ്മളോട് പറയത്തില്ല. എന്നാൽ ദൈവാത്മാവ് നമ്മുടെ ഉള്ളിലുള്ള ആഴം, അതാണ് നമ്മൾ 1-2 അധ്യായത്തിൽ വായിച്ചത്. മനുഷ്യന്റെ ഉള്ളിലുള്ളത് മനുഷ്യൻ മാത്രമേ അറിയുന്നുള്ളൂ. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ്, ദൈവത്തിന്റെ ഉള്ളിലുള്ള കാര്യം നമ്മളിൽ കമ്മ്യൂണിക്കേറ്റ് ചെയ്യണമെങ്കിൽ നമ്മുടെ ഉള്ളിലെ ആഴങ്ങൾ ആദ്യം മാറണം. इसके लिए प्रियो, हमारा हर एक विश्वासी का ये जिम्मेदारी है कि जब भी उसको कुछ समय जब मिलता है, अकेलापन का समय मिलते समय में, उस गहराई में हम लोग प्रभु की उपस्थिति में जाकर वो हमारा गहराइयों को जानने वाला प्रभु की उपस्थिति में अपना समय को समर्पण करें। प्रियो, हमारा गहराई का अंदर की बातें और कोई मनुष्य जानता नहीं, सिर्फ हम ही जानते हैं। जैसा हमने 1 कोरिन्थी 2 में भी पढ़ते समय में, मनुष्य का बातें कौन जानता है मनुष्य का आत्मा के अलावा, परंतु परमेश्वर की ज्ञान की बातें भी पवित्र आत्मा जानता है। तो पवित्र आत्मा क्या करना चाहता है? ये परमेश्वर का हृदय की गहराई की बातें मनुष्य का हृदय के गहराई में वो लाना चाहता है, परंतु लाने के लिए हमारे अंदर रुकावट का जो गहराई का अंधकार की बातें है वो हटाने के लिए भी है आत्मा आ रहा है। അപ്പൊ നമ്മൾ വായിച്ചു, സങ്കീർത്തനത്തിൽ വായിച്ചു, യഹോവയുടെ തോട്ട്സ്, ചിന്തകൾ നമ്മളോടുള്ള ബന്ധത്തിൽ ആഴമുള്ളതാണ്. जैसा हमने भजन संगीता में पढ़ा, प्रभु का विचार और प्रभु का संकल्प हमारे विषय बहुत गहरा है। നമ്മൾ സങ്കീർത്തനം 40-ന്റെ 5-ലും നമ്മൾ ആ കാര്യം വായിക്കുമ്പോൾ, भजन संगीता 40 का 5 में भी हम पढ़ते हैं, 40 का 5। हे मेरे परमेश्वर यहोवा, तूने बहुत से काम किए हैं, जो आश्चर्य कर्म और कल्पनाएं तो हमारे लिए कहता है वह बहुत सी है, तेरे तुल्य कोई नहीं। मैं तो चाहता हूँ कि खोलकर उनकी चर्चा करूं, परंतु उनकी गिनती नहीं हो सकती। ആമേൻ. നമ്മൾ കർത്താവുമായിട്ട് വ്യക്തിപരമായിരിക്കുമ്പോൾ ഈ കാര്യം ചർച്ച ചെയ്യുന്നുണ്ടോ? लेकिन हे प्रियो, हम लोग जब प्रभु की उपस्थिति में, हम लोग रहस्य में प्रभु के साथ बैठकर प्रार्थना में हम लोग उपस्थिति में रहते समय में, क्या ये सब बातें चर्चा हम प्रभु के साथ करते हैं क्या? നമ്മളെ കുറിച്ച് വിചാരിച്ച എത്രമാത്രം വിചാരിക്കും? हम लोग हमारे बारे में सोचते समय में कितना आगे तक सोच सकते हैं हम? കൂടിപ്പോയി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ അമേരിക്ക വരെയല്ലേ പോകത്തുള്ളൂ. ज्यादा से ज्यादा अमेरिका लंदन में ही जाएंगे ना हम लोग, അതിൽ കൂടെ നമ്മൾ പോകത്തില്ലല്ലോ. उसके आगे तो नहीं जाएंगे हम लोग। എന്നാൽ ഈ സൗരയുഗങ്ങളും ദൈവം സൃഷ്ടിച്ച പല കാര്യത്തിന്റെയും വാഴ്ചകൾ നമ്മളെ പരമേൽപ്പിക്കണമെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ വിചാരം നമ്മളോട് എത്ര വലുതാണ്. परंतु परमेश्वर जब चाहता है कि प्रभु का मंडली केवल भूमि पर राज ना करे, बल्कि ब्रह्मांड में और अलग अलग गोलों और नक्षत्रों को पर भी राज करे करके जब प्रभु अपना चाहत प्रकट करते समय, प्रभु का मन कितना बड़ा और गहरा है ना कि ये सब जिम्मेदारी वो हमें सौंपना चाहता है, अधिकार हमें देना चाहता है। ഇങ്ങനെ ജീവിച്ച അനേക വിശുദ്ധന്മാർ അവർ മരിച്ചു. इस प्रकार अपना प्रभु का गहराइयों को जानकर जीने रहने वाला विश्वासी लोग, बहुत सारे लोग विश्वासी लोग हैं, स्वर्गवास होकर अभी प्रभु के पास चले गए। ചിലര് അവരുടെ ജീവൻ തന്നെ കാരണം അവര് രക്തസാക്ഷികളായി. बहुत लोग ऐसे भी हो गए कि वो लोग शहीद हो गए, रक्तसाक्षी होकर मर गए, अपना जीवन को भी ना प्रेम करते हुए प्रभु के ऊपर न्योछावर किया। ലാറ്റിമർ റെഡ്ലി എന്ന് പറയുന്ന ഒരു ദേവദാസൻ, लैटिमर रेडमी करके एक प्रभु का दास, പുള്ളിക്കാരനെ അടുത്ത ദിവസം തീയിട്ട് കത്തിക്കാൻ പോകും. अगले दिन वो भाई को अभी जलाकर उसको मारने वाला है। അപ്പോ കത്തിക്കാൻ പോകുന്നതിന് തൊട്ട് മുമ്പായിട്ട് സഹോദരന്മാരെ കാണാൻ വന്നു. उसने अगला दिन जला रहा है, तो इसलिए एक दिन पहले उनको मिलने के लिए भाई लोग आए। അപ്പം ആ സഹോദരനോട് ചോദിച്ചു, സഹോദര നാളെയാണല്ലോ ആ ദിവസം. तो भाई लोगों ने आकर बोला, भाई कल है ना आपका दिन, आज जो आपको जलाया जा रहा है। അപ്പൊ ആ സഹോദരൻ പറഞ്ഞ മറുപടി എന്നെ ഭയങ്കരമായിട്ട് എന്നെ ചിന്തിപ്പിച്ചു. तो जब ये सवाल भाई को आया, तो भाई ने जो जवाब दिया वो मुझे बहुत गहराई सोच में डाल दिया। നിങ്ങൾ ഭയപ്പെടണ്ട, तो भाई कहता है, जवाब में देता है, तुम लोग डरना मत, घबराना नहीं, നാളെ എന്റെ വിവാഹം. कल मेरा शादी का दिन है। ലഞ്ച് ഇസ് ബിറ്റർ
but dinner is sweet. तो जो दोपहर का भोजन कड़वा रहेगा लेकिन रात का भोजन मीठा रहेगा. സഹോദരങ്ങളെ, ഇത്ര നന്നായി കർത്താവിനെ ആഴത്തിൽ അറിഞ്ഞ സഹോദരന്മാർ, इसलिए इतना प्रियो हमारे पहले ऐसे कितने सारे भाई लोग हैं जो प्रभु को इतना गहराई से जाना है. നമുക്കും കർത്താവിനെ ആഴത്തിൽ അറിയാം. उसी रीति से हम भी जितना समय हमारे जीवन में बचा है, आओ और गहराई से हम प्रभु को जाने और पहचाने. Praise the Lord. Glory to God. Hallelujah. हाँ. Praise the mighty name of the Lord.